हॅलो, आली आठवण माझी? हे बघा, आठवण तर मला रोजच येते तुझी, पण जरा वेगळ्या कारणासाठी कॉल केलाय तुला आता. काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही नाही अगं, इथे इथे सगळं ठीक आहे, पण अगं आज एक विचित्र गोष्ट बघितली मी. कुठली? आम्ही जान्हवीला शोधायला निघालो होतो ना, आमच्या गाडीच्या समोर विश्वा आला. मी त्याला विचारलं की तू कुठे जान्हवीला बघितलंयस का, पण अगं तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. म्हणजे असं वाटत होतं की की त्याला माझा आवाज ऐकूच जात नव्हता. तो ना तो तो एकटक असं रागाने जयंतकडे बघत होता. आणि घरी आल्यावर पण बघ ना, जयंत जेव्हा म्हणाला की की मी जान्हवीवर लक्ष ठेवणार आहे, तेव्हा जयंतशी कसा रागाने बोलला तो. म्हणजे यापुढे मी तिच्या प्रत्येक हालचालीवर, तिच्या प्रत्येक मूव्हवर लक्ष ठेवणार आहे. एका CCTV सारखं तिच्यावर पाळत ठेवणार. एक मिनिट. पण जानूला त्रास न देण्याचा हाच एकमेव मार्ग आहे का? मला माहित नाही, पण मला या विश्वाच्या वागण्याबद्दल ना जरा जरा सॉलिड डाऊट येतोय अगं. सिद्धिराज, मला काय वाटतंय, तुम्ही ना जरा जास्त विचार करताय गोष्टींचा. अहो, विश्वा जानूचा खूप जुना मित्र आहे आणि खूप चांगला मित्र आहे. आजपर्यंत जानूला खूप मदत केली आहे त्यांनी, आणि जानूलाच काय, मलाही खूप मदत केली आहे त्यांनी. आमच्या सगळ्यांचाच त्याच्यावर खूप विश्वास आहे. खूप चांगला मुलगा आहे तो. अगं पण मला कळतंय. सिद्धिराज, हे बघा, तुम्ही नका काही काळजी करू. तुम्ही ना उद्याच्या तुमच्या वरपरीक्षेवर फोकस करा. लक्षात आहे ना तुम्हाला, उद्या जानू तुमची वरपरीक्षा घेणार आहे. उद्या तुम्हाला जानूला इम्प्रेस करायचं आहे, आणि जानूला इम्प्रेस करणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे जरा तयारी करा. तू काळजी करू नकोस, त्या बाबतीत ना माझी सगळी तयारी झाली. आणि तुला पटवण्यासाठी मी कितीही अवघड परीक्षा देऊ शकतो. कुछ भी हो जाए, दुल्हन तो हम लेके ही जाएंगे.